श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे घाटी चिकन सुक्का। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी फ्रेश चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये आता मी मीठ ॲड करते। इथे मीठ मी 1.5 चमचा ॲड करणार आहे। चमचा हळद ॲड करणार आहे। आता मी याला छानसं मिक्स करून घेते। इथे हळद मीठ छानसं लावून झालेलं आहे। त्याला 20 मिनिटसाठी ठेवायचं। इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी तेल ॲड करते। इथे मी सुकं खोबरं घेणार आहे, त्याला छानसं रोस्टिंग करून घ्यायचं। खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे आपलं खोबरं परतून झालेलं आहे। इथे मी कांदा घेते, त्याला पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राऊन झालेला आहे। इथे सुकं खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे मी तूप घेतलेला आहे, इथे आता मी तेल ॲड करते। इथे मी तेजपत्ता ॲड केलेला आहे। इथे मी बारीक कांदा ॲड करते। इथे आपल्याला छान दोघांना परतून घ्यायचं आहे।
परतून घ्यायचं आहे। आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। इथे आपले 5 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता। इथे मी आता गरम पाणी ऍड करते। गार पाणी ऍड नाही करायचंय, गरम पाणीच घ्या। इथे मी 2 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे परत झाकण ठेवायचं आहे 10 to 15 मिनिट्स। इथे 10 to 15 मिनिट्स आपले कंप्लीट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे किती छान उकळी आलेली आहे। इथे चिकन शिजलेलं आहे। आता मी इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी 4 चमचे तेल घेणार आहे। जे मी इथे वाटण तयार केलं होतं ते आता मी ह्या तेलामध्ये ऍड करते। वाटण छानसं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचा हळद ऍड केलेली आहे। त्याला पण छानसं परतून घ्यायचंय। इथे मी गरम मसाला ऍड करते, त्याला पण छानसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे मी माझा घाटी मसाला ऍड केलेला आहे। हा मसाला आमचा घरगुती आहे। इथे पण मी त्या मसाल्याला आता परतून घेणार आहे। इथे मी चिकन मसाला ऍड केलेला आहे। इथे मी लाल तिखट ऍड करते, त्याला पण आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी टोमॅटो प्युरी ऍड केली आहे। त्याला पण छानसं आता आपण परतून घेऊया। इथे मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे।
इथे तुम्ही बघू शकता मसाला छानसा परतून घेतलेला आहे. ह्यामध्ये आता आपल्याला चिकन ऍड करायचं आहे. मसाल्याला तेल सुटल्यावरच आपल्याला त्यामध्ये चिकन ऍड करायचं आहे. त्याच्या अगोदर चिकन ऍड करू नका. इथे मी आता कोथिंबीर ऍड करते. याला आपल्याला परत परतून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी आपल्याला ह्याला झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं घाटी चिकन सुक्का रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझी घाटी चिकन सुक्काची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.